श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 5. श्री गणेशाय नमः. भवकानन वेशनरा अज्ञाना तमछेदका भास्करा पूर्ण साक्षी परतपरा भक्त खरा सध्या तो. अक्कलकोट नगरात एक तपपर्यंत स्वामी राजवास करीत. भक्त बहुत झाले वार्ता पसरली चहूकडे. कोणासी पडता साकडे धाव घेती स्वामींकडे. राजे रजवाडे थोर थोर तेव्हा किती एकंद्रूपते. स्वामी दर्शन घेऊ इच्छिती आणि आपल्या नगराप्रती आणू म्हणती तयासे. बडोद्या माझी त्या अवसरी मल्हारराव राज्य अधिकारी. एकदा तयांचे अंतरी विचार ऐसा पातला. दिवाण आणि सरदार मानकरी तैसे थोर थोर. बैसले असता समग्र बोलेन रूपवर त्रयापते. कोणी जाणून अक्कलकोटासी तेथे आणील स्वामींचे. तरी आम्ही तयाचे इनाम देऊ भोवत. कार्य जाणून कठे न कोणी न बोलती वचन. कोणा एका लागून गोष्ट मान्य करवेन. तेव्हा तात्यासाहेब सरदार होता योग्य आणि चतुर. तो बोलता झाला उत्तर. रूपा लागी परी ऐसी आपली जरी इच्छा ऐसी. स्वामी ते आणावे वट पुरीसी तरी मी आणीन तयासे. निश्चय मानसी असू द्या ऐसे ऐकून उत्तर. नृप लागी परी ऐसी आपली जरी इच्छा ऐसी. स्वामी ते आणावे वट पुरीसी तरी मी आणील तयासे. निश्चय मानसी असू द्या ऐसे ऐकून उत्तर संतोषला नृपवर. तैसी सभा ही समग्र आनंदित झाली. द्रौपदीसह सकळ जणे त्या परी त्याचे सन्मान आहे. गौरव आणि मधुर वचने यशस्वी हो म्हणती तया. तात्यासाहेब निघाले सत्वर अक्कलकोटे आले. नगर पाहुणी संतोषले जे केवळ वैकुंठ. पाहुणी स्वामींची दिव्य मूर्ती आनंदित झाले चित्ते. तेथील जनांची पाहुणी भक्ती धन्य म्हणती तयाचे. अक्कलकोटाचे रूपती स्वामींची आणि त्यांची भक्ती. राज्यघरातील युवती त्याही करती स्वामी सेवा. ऐसी पाहुणी तयासी विचार पडला मानसी. या नगरातून स्वामींचे केसे नेऊ आपण. प्रयत्नार्थी परमेश्वर प्रयत्न कार्य होय सत्वर. लढवणे युक्ती थोर कार्य आपण साधावे. करुणी नाना पक्वाने करीती ब्राह्मण भोजने. दिधली भौसाल दाणे याचक धने तृप्त केले. स्वामीची या पूजेप्रती नाना द्रव्य समर्पिते. जेणे सवे करी संतोष होते ऐसे करीती सर्वदा. एशियाने काही न झाले केले तितके व्यर्थ गेले. तात्या मने खिन्न झाले विचार पडला तयाचे. मग लढविली एक युक्ती एकांता गाठूनी चोळप्पा प्रती. त्याच लागे विनंती करीती. बुद्धिवाद सांगती त्या. जरी तुम्ही समर्थांसी घेऊन याल बडोद्यासी. मग मल्हारराव आदरासी इनाम देतील तुम्हा ते. द्रव्येन सर्वेक्षा चोळप्पाची लागली आशा. तयाच्या अंतरी भरवसा जहागीराचा भोवसाळा. चोळप्पाने कर जोडून विनंती केली मधुर वचने. कृपाळू होऊन समर्थांनी बडोद्याप्रती चालावे. त्याने माझे कल्याण मिळेल मला बहुत धन. आपुलाही योग्य सन्मान तेथे जाता होईल. ऐसे ऐकून वचन समर्थांनी हास्य करून. उत्तर चोळप्पा लागून काय दिले सत्वर. राव मल्हार प्रती त्यांच्या अंतरी नाही भक्ती. मग आम्ही बडोद्याप्रती काय म्हणून चालावे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा एकत भाविक भक्त. पंचमोध्याय गोड हा श्रीरस्तु शुभ भवतु. इति श्री स्वामी समर्थ महाराज की जय. तर स्वामी भक्तांनो, व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.